नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. जर तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन ऑलवर क्लिक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. माझा हिरवा चारा म्हणजे गाईचं उत्तम आरोग्य आणि चांगलं दूध उत्पादन. तर चला आजच्या कामाला सुरुवात करूया. चारा कापण्यासाठी हे आपल्या शेताचं दृश्य आहे आणि हा घास आपण लावलेला आहे गाईंसाठी. पण हिरवा चारा असला की गाई आवडीने खातात. गाईच नाही, कुठलंही जनावर असलं तर हिरवा चारा आवडेल. सुका चारा दिला तर त्याला आवडत नाही. चला आता मी चारा कापण्यास सुरुवात करतो आणि पटकन कापून घेतो आणि लवकरात लवकर गोठ्यामध्ये नेतो. तर आपला पूर्ण चारा कापून झालेला आहे. जेवढे आपल्याकडे जनावरे आहेत म्हणजे गाई, त्यांना जेवढा चारा लागतो यामध्ये कडबा कुट्टी मिक्स करून असते आणि हिरवा मिक्स असतो, म्हणजे दोन्हीमध्ये मिश्रण असतं. तर एवढा चारा गाडीवरती उचलून ठेवूया. एवढा एकल्याला उचलणे शक्य नाही, पण काहीतरी टेक्निक लावून डोके लावून चारा उचलून गाडीवर ठेवावा लागतो. तर बघू शकता, एकट्याने चारा उचलून गाडीवरती ठेवलेला आहे. हा सोपं नाही शेतकऱ्याचं जीवन. असं समोरून ठेवलेलं आहे आणि मागून मी बसलेलो आहे. आता चला लवकरात लवकर गोठ्याकडे जाऊ आणि कुट्टी करून गाईंना टाकण्यास सुरुवात करूया. मित्रांनो, ही आहे आपली कुट्टी मशीन. चला आता कुट्टी करून घेऊ हिरवा प्लस वायर मिक्समध्ये आणि गाईला टाकू. झाले आता वाळलेला पण काढला आणि हिरवा आणि वाळलेला आता मिक्स गाईंना टाकायचे. यामुळे फॅट आणि एसएनएफ चांगला लागतो आणि दुधाला भावही चांगला येतो. आता गाईंना आता कुट्टी टाकून झालेली आहे, कारवडींना सुद्धा आणि गाईंना सुद्धा. सुरुवात छोटी आहे, शेवट मात्र मोठा झाला पाहिजे. तुमच्या मराठी भावाला असा सपोर्ट करा, चॅनलला सबस्क्राईब करा.